व प्रसंग अखंड हरिनाम सप्ताहाचा आहे. आणि या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं ही कीर्तन रूपी सेवा आहे. विठ्ठल ज्याच्यामध्ये सर्वसामान्य माहिती आहे, ज्ञान आहे, त्याला पुस्तक म्हणतात. ज्याच्यामध्ये अधिक लांबीच्या काल्पनिक, वास्तविक किंवा मिश्र कथा गद्यात लिहिलेल्या असतील त्याला कादंबरी म्हणतात. ज्याच्यामध्ये देवांच्या चरित्राच्या कथा सांगितल्या जातात त्याला पोथी म्हणतात. ज्याच्यामध्ये फार पुरातन काळातील देवांच्या, संतांच्या, राजांच्या कथा सांगितल्या जातात त्याला पुराण म्हणतात. ज्याच्यामध्ये भगवंताच्या जवळ वास करण्याचे साधने, सूत्र सांगितले जातात त्याला उपनिषद म्हणतात. ज्याच्यामध्ये समाजाला उपदेश करून शासन करण्याचे ज्ञान लिहिलेले असते त्याला शास्त्र म्हणतात. ज्याच्यामध्ये संपूर्ण सृष्टीचे ज्ञान असून धार्मिक ज्ञान आहे त्याला वेद म्हणतात. ज्याच्यामध्ये पुस्तक, कादंबरी, पोथी, पुराण, उपनिषद, शास्त्र, ग्रंथ, वेद या सर्वांचे ज्ञान आहे त्याला संत तुकाराम महाराजांचा गाथा